विलिनीकरणानंतर पक्ष नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो. शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून हा एक मोठा दावा करण्यात आला. शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातल्या लेखात हा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातल्या अध्यक्षीय लेखात म्हटलंय की विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा आमचा निर्णय होता. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलं. अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, साप्ताहिकाच्या अध्यक्षीय लेखामध्ये शशिकांत शिंदे यांनी एक मोठा दावा केलाय. एकत्रीकरण झाल्यानंतर सगळं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार असं त्यांनी म्हटलंय. सोबतच आणखी काय काय दावे त्यांनी केलेत? कल्याणी, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला जे आहे ते मोठं उधाण आलेलं आहे. आणि ही विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती अजित पवार यांच्या निधनाच्या आधीपासून सुरू होती. आता या चर्चेला जे आहे ते वेगवेगळं वळण आलं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्या जे अग्रलेख लिहिलेला आहे आणि त्यांचं साप्ताहिक आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं, जे दर आठवड्याला येतं. या आठवड्याच्या साप्ताहिकामध्ये त्यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती सकारात्मक होत होती आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही अजित पवार यांचीच निवड करण्यात येणार होती. अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू होती आणि त्याचमुळे आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामध्ये अध्यक्षपद हे अजित पवारांकडे असावं अशा प्रकारचे सर्व म्हणजे नेत्यांचे अशी मत झालं होतं आणि स्वतः याला शरद पवार यांचा सुद्धा आशीर्वाद असल्याचं म्हटलं गेलंय. आणि त्याचमुळे शशिकांत शिंदे यांच्या या लेखानंतर जे आहे ते आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जे आहे एक स्पष्ट होत आहे की त्यांना सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य आहे, त्यांना अजित पवार यांचं नेतृत्व मान्य होतं. आणि दुसरीकडे जरी शरद पवार सध्या आराम जरी करत असतील, त्यांची तब्येत जरी कमी थोडीशी ते आजारी जरी असतील, तरी दुसरीकडे आपण बघतोय की शरद पवार गटाकडनं जे आहे ते वारंवार हा उल्लेख केला जातोय की अजित पवार एकतर त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत सुद्धा जे आहे ते रोहित पवार असो किंवा इतर त्यांचे प्रवक्ते असो हे जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना विलिनीकरणाच्या बाबत सुद्धा शरद पवार गटाकडनं जे आहे सातत्याने सकारात्मक भूमिका जी आहे ती घेताना पाहायला मिळते. दुसरीकडे अजित पवार यांच्याकडनं म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं जे आहे ते विलिनीकरणाबाबत जे आहे ते कुठलाही एक मोठी भूमिका किंवा स्पष्ट भूमिका जी आहे ती घेतली गेली नसल्याचं आपल्याला अजित पवार गटाकडनं पाहायला मिळते. मात्र शरद पवार गटाकडनं जे आहे ते काका म्हणजे अजित पवार काका कसे आमचे आहेत यांच्या मृत्यूवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आणि दुसरीकडे विलिनीकरणाबाबत आम्हाला नेतृत्व अजित पवार यांचं मान्य असल्याचं सुद्धा जे आहे ते आता शरद पवार गटांच्या नेत्यांकडनं म्हटलं जाते. म्हणजे अर्थातच सुनेत्रा पवार यांचं येत्या उभरत्या काळामध्ये जे त्यांचं नेतृत्व जे आहे ते अजित पवार गटाकडे म्हणजे त्यांना देण्यात यावं अशा प्रकारचं म्हटलं जात असताना येत्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व शरद पवार गट सुद्धा मान्य करेल का असं या लेखामधनं स्पष्ट होत आहे. कारण जर अजित पवार यांचं नेतृत्व मान्य होतं तर अर्थातच आता जे अजित पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार हे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या 3 खात्यांपैकी 2 खाती सुनेत्रा पवार सांभाळत आहेत आणि अशामध्ये येत्या काळात जर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर अर्थात सुनेत्रा पवार यांच्याकडे हे राष्ट्रीय अध्यक्षपद जावं की काय म्हणजे देण्यात यावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आता हळूहळू बोलली जाते. आणि त्याचमुळे शरद पवार जे आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती आहे की ते म्हटले होते की 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाच्या बाबत जे आहे ते एक मोठा निर्णय होणार होता. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आता पुन्हा एकदा नेतृत्व कोणाकडे असावं, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा शरद पवार खरं तर एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करणार होते. मात्र सध्या आपल्यासोबत सूरज चव्हाण हे जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. चव्हाणजी, आपण पाहतोय की शशिकांत शिंदे यांनी एक मोठा दावा केलेला आहे की विलिनीकरणानंतर सगळं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होतं असं त्यांनी म्हटलंय. नक्कीच अजितदादांना मानणारे नेते त्याही पक्षात भरपूर आहेत. प्रत्येकाची इच्छा होती की अजितदादाच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करावं, त्यावेळेस तो हे असेल. परंतु काही लोक त्या पक्षात अजूनही आहेत जे सत्तेसाठी अजितदादा सोबत जावं या भावनेनं विलिनीकरण करावं या भावनेचे होते आणि काही लोक अजितदादाचं नेतृत्व स्वीकारून संघटनेत काम करावं अशा भावनेचे होते. आजही ते लोक कशा पद्धतीनं विलिनीकरणावरती चर्चा करतात ते आपण पाहतोय.
का आता आमची प्रायोरिटी विलिनीकरण नसून आमची प्रायोरिटी सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे, परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे, त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहोत. आताच्या घडीला विलिनीकरण आमच्यासाठी महत्वाचं नाही, तर आताच्या घडीला सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. चव्हाणजी, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्ही एकत्र येणार होतो. विलिनीकरणासंदर्भात अगदी अंतिम टप्प्यापर्यंत चर्चा आली होती आणि त्यातच आता शशिकांत शिंदे यांनी इतक्या दिवस काही वक्तव्य केलं नाही, मात्र अचानक त्यांनी साप्ताहिकातून अशा पद्धतीने मोठा दावा केलेला आहे. त्यामुळे याकडे नेमकं कसं बघायचं? नाही, हे बघा, मी आधी आपल्याला सांगितलं, तिकडच्या त्या पक्षातले अनेक लोक होते जे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी त्या पक्षातल्या नेतृत्वावरची चर्चा करत होते किंवा त्या पक्षातल्या नेतृत्वाला विनंती करत होते. परंतु आता ते सत्तेशिवाय राहू शकत नव्हते. हेही त्यांना समजलं होतं की आपण जर सत्तेच्या बाहेर राहिलो तर आपला पक्ष म्हणजे पक्षामध्ये लोक राहणार नाहीत. त्या उद्देशाने ते विलिनीकरण, म्हणजे केवळ सत्तेसाठी विलिनीकरण होणार होतं का, असं तुमचं म्हणणं आहे? 100%. त्यातल्या काही लोकांचं विलिनीकरणाचं प्रस्ताव म्हणजे फक्त आणि फक्त सत्तेसाठी होता. त्याच लोकांनी अजितदादाला निवडणुकीत गद्दार म्हणले होते, तेच लोक आज विलिनीकरणासाठी पुढे येत होते. आम्हाला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. आता आमची प्रायोरिटी ही सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी उभं राहण्याची आहे. विलिनीकरणावर चव्हाणजी, खरं तर पवार कुटुंबातल्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी असा दावा केला, म्हणजे असं त्यांनी म्हटलं होतं की विलिनीकरणाची चर्चा सुरूच होती असेल. दादांसोबत चर्चा झाली, त्यांच्याकडे तुम्ही आता संशयानं बघताय का? नाही, एक तरी मी आताही सांगतो की आमच्या पक्षामध्ये सर्वस्व निर्णय घेण्याची जबाबदारी ही अजितदादांची होती. अजितदादा जे निर्णय घेतील ते मान्य करण्याचं काम आमचं होतं, त्या निर्णयावर काम करणं ही आमची जबाबदारी होती. आज हे आम्ही सांगतो की सुनेत्रा वहिनी जे काही निर्णय घेतील मान्य आहे, परंतु तो निर्णय घेत असताना पुढच्या लोकांचा हेतू चांगला असावा. ते फक्त सत्तेसाठी नाही, तर आमच्या जे काही आमचं अजितदादाच्या जाण्यामुळं आमच्या पाठीशी उभं राहावं, खांद्याला खांदा लावून काम करावं, ते जर भावना असेल तर ती चांगली असेल. परंतु काही लोक फक्त अजितदादा जाण्यानं जागा रिकामी झाल्या आणि त्या जागेवरती कब्जा कसा मिळवता येईल. नक्कीच चव्हाणजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. प्रवक्ता रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपाली ताई, आपण पाहतोय की शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातून एक मोठा दावा केला, जर विलिनीकरण झालं असतं तर सगळं नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडेच दिलं जाणार होतं. एक लक्षात घ्या की त्यांनी जो काही साप्ताहिक मध्ये त्यांचा लेख दिलेला आहे किंवा त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, ते माननीय दादा आणि त्यांच्यात जे काही बोलणं झालं असेल ते त्यांनाच माहिती. आम्हाला खरंच या गोष्टीतल्या दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर काय घडामोडी होणार होत्या किंवा काय ठरलं होतं हे आम्हाला काहीच माहिती नाही. आणि आता अशी वेळ आमच्या समोर आलेली आहे की ज्या दादांसाठी आम्ही राजकारणात होतो तोच माणूस आज या जगात नाहीये, तर त्याच्यानंतर ते जे ही सर्वस्व जबाबदारी सांभाळण्याचं घेतलेलं नेतृत्व, आमचं दायित्व सुनेत्रा वहिनींशी आहे. सुनेत्रा वहिनी या बाबतीत जे काही निर्णय घेतील तो आमच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांना मान्य असेल. त्याच्यामुळे जर त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांकडेच नेतृत्व होतं तर आता अजितदादा नाहीयेत, ते अजितदादांचं पूर्ण नेतृत्व, पूर्ण जो काही विचारांचा वसा काम सुनेत्रा वहिनींकडे आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली ते नेतृत्व सुनेत्रा वहिनींकडे नक्कीच रुपाली ताई, त्यामुळे आता खरंच नेतृत्व दिलं जाणार होतं का, हा एक सवालच उपस्थित होतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. सध्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मिटकरीजी, खरं तर अजित पवारांच्या निधनानं तुम्हाला मोठा धक्का बसलेला आहे आणि तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अपघातासंदर्भात दावे करताय, मात्र आता विलिनीकरणासंदर्भात शशिकांत शिंदेंनी एक मोठा दावा केलाय, कसं पाहता? शशिकांत शिंदे साहेब हे पवार साहेबांच्या गटाचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत. याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी स्वतः भूमिका स्पष्ट केलेली आहे की विलिनीकरणाच्या प्रस्तावाची चर्चा ही अजितदादांचा आज 15 दिवसांपूर्वी ज्यावेळेस अंत्यसंस्कार सुरू होता त्यावेळेस पहिली चर्चा अंत्यसंस्काराच्या बरोबर बाहेर पडताना जर कोणी सुरू केली असेल तर ती खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुरू केली. त्यानंतर नरहरी झिरवाड साहेबांची त्यावर प्रतिक्रिया आली. नंतर मात्र त्या गटातून अनेक प्रतिक्रिया यायला लागल्या, पण आम्ही तरी याच्यावर कुठेही विलिनीकरणासंदर्भात बोललेलो नाही. आमची भूमिका स्पष्ट होती की अजितदादांचं जाण्याचं दुःख हे सर्वात मोठं आहे, त्या दुःखातून आपण सावरलेलो नाही आहोत. त्याच्यामुळे पहिल्यांदा तर दादांचा घातपात आहे की अपघात आहे विमानाचा, याबाबत सर्व खुलासे DGCA कडून उच्चस्तरीय चौकशी होऊन
सरकारकडून आणि सीआयडी चौकशी जी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे त्यातून आले पाहिजे. दुसरी गोष्ट, विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चा जर आता पुढे करायच्याच असतील, त्यांनी पूर्णविराम दिला असेल तर इट्स ओके, पण आता पुढे जर तशा चर्चा करायच्या असतील तर त्याबाबत सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं असं जे पत्र विधिमंडळाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करताना आम्ही सर्व आमदारांनी सहीनिशी दिलेलं आहे, त्या ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष होतील त्यानंतर या संदर्भात त्या अधिक बोलतील. तुर्तास विलिनीकरणाच्या चर्चेला जर थांबा दिला असेल शशिकांत शिंदे साहेबांनी तर आमचं काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असण्याचं फारसं कारण नाही, कारण आम्ही नेता गमावलाय. अर्थातच दोन्हीकडे दुःख झालंय, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण दादांचं जाण्याचं दुःख मला असं वाटतं या चर्चेपेक्षा अधिक आहे. विटकरीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातून मोठा दावा केलाय. विलिनीकरणानंतर सगळं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होतं, मात्र आता अजित पवार हयात नाहीयेत, त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्ष नेतृत्व जाणार का, याबद्दल सुद्धा आता सवाल उपस्थित केले जातात.